खतखत हीच होती की आपल्या उमेदवारांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम तर करणारच आहोत. उद्या त्यांना जरी अजून जागा सोडल्या जास्त तरी आम्ही त्यांचंही काम करणार. परंतु शेवटी आमच्या भावनांना कुणीतरी वाली सापडला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भावना आम्ही अशा व्यक्त केल्या. काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे. आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले. ठीक आहे, आता वाटले गेले असतील, वाटले असतील, भाजपकडे नाही आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म. म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही आमच्या लोकांना विश्वासात न घेता दिले असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही. शेवटी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जीवावरच आज जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये हे जे काम झालेलं आहे ते योग्य नाही. काही ऑडिओ क्लिप सुद्धा आमच्या एका युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यानं जारी केली होती. त्या विषयावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मी त्यालाही सांगितलं की राजन साळवी शेवटी संपर्क प्रमुख आहे, ते तुमच्याशी बोलत असताना जर त्यांनी शिवसेना निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आम्ही एकत्रितपणे एका विचाराने काम केलं, ते आपलं यश पाहिलं. 4 भाजपाचे आले, 4 शिवसेनेचे 8 नगराचे निवडून आले. 100% यश या जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालं. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना भाजपाची युती झाली. त्या युतीच्या वाटपामध्ये त्यांना काही जागा, काही आम्हाला जागा. आणि त्यानंतर त्या क्लिपमध्ये माझ्यावरती आरोप केला की सकाळी आमच्यावर होते आणि रात्री बसले. तसं नाही आहे. शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर चर्चेकरता बसणं काही गरज नाही आहे. आणि मी मान्य करतो की शिवसेनेचे आम्ही 3 जण, म्हणजे उपनेता नागनाथ चौगुले, आमचे विधानसभेचे इथले प्रमुख म्हणून अजित पिंगळे, मी स्वतः, तसे भाजपचे पदाधिकारी आमच्यावर बसले आणि चर्चेच्या अनुषंगाने वाटप झालं. आणि दुसरा मुद्दा की एबी फॉर्म हे भाजपच्या आमदारांकडे दिलेले नाही. आता सरनाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे एबी फॉर्म विधानसभेचं प्रमुख पाहणारे अजित पिंगळेंकडे दिले होते. त्यांच्या माध्यमातून ते एबी फॉर्म दिलेले आहेत. भाजपच्या आमदारांकडे एबी फॉर्म दिलेले नाही, हे स्पष्ट सांगतो तुम्हाला मी. त्यामुळे आता सविस्तरपणे उत्तर आपल्याला सरनाईक साहेबांनी दिलेलं आहे. एबी फॉर्म देतात त्याची जी घडामोड होती तर ते फॉर्म जे आहेत ते भाजपच्या काही